आतंकवाद आणि अशा पद्धतीच्या कृत्यांचं कधी समर्थन होऊ शकत नाही. एक फ्लाईट उडाली होती आणि तीच डोमेस्टिक फ्लाईट हायजॅक करून मला वाटतं तो पायलटच आतंकवादी होता, असं काहीतरी ती स्टोरी आहे. मला पण एक्झॅक्ट असं माहीत नाही आहे, पण त्यांनी ती फ्लाईट सरळ या इथल्या इमारतींमध्ये आणली आणि ह्या इमारतीवरती ठोकली आणि ती दुर्घटना झाली होती. खूप जास्त हळहळ व्यक्त केली होती संपूर्ण जगानेच. एक साधारण 10 ते 15 मिनिटाच्या फरकानंतर एक दुसरं विमान आलं आणि त्यांनी हा दुसरा टॉवर जो या ठिकाणी होता त्याला हिट केलं. भारतातच फक्त अंधश्रद्धा पाळली जात नाही, बिलियनर आणि मिलियनर लोकांच्या सुद्धा गोष्टी. भारतीय सेलिब्रिटी न्यूयॉर्कमध्ये आणि अगदी समोर दिसणारा तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्क शहराची ओळख. बघा ना किती सुंदर आहे. तर गुड मॉर्निंग. आजचा आमचा हा 6वा दिवस अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातला आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 10:15. -1 डिग्री असं तापमान आहे. फील्स लाईक -13. तुम्ही इथं बघताय -1 आणि फील्स लाईकला -13 आहे. पण सगळ्यात मायनस किती टेम्परेचर आहे याच्यापेक्षा तुम्हाला ते फील काय होतं आहे याच्यावरती सगळी गेम आहे. कारण जे वारे वाहतात त्याच्यानुसार फील्स लाईकचं टेम्परेचर ठरत असतं. -13 फील्स लाईक म्हणजे गोठवणारी थंडी. आणि आभाळात आज सूर्य दिसतोय ढगाच्या आड, पण तरीसुद्धा प्रचंड थंडी आहे. आणि महत्त्वाची बाब अशी की आज संपूर्ण दिवसभर वारे वाहणार आहेत. साधारण 50 ते 55 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने, वेगाने हे वारे वाहणार आहेत. आणि तसंच वेदर कंडिशनसुद्धा सांगितली गेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्याच विचार करूनच आजचे आम्ही स्पॉट डिसाईड केलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता फक्त आमच्या हातात उद्याचा एकच दिवस उरलेला आहे आणि आजचा एक दिवस फिरण्यासाठी. त्यामुळे जे काही उरलेले स्पॉट्स आहेत ते आम्हाला आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत जास्तीत जास्त, आणि उरलेले उद्या. त्याच्यामुळे बघूयात आज आपण किती स्पॉट्स कव्हर करू. तर आत्ताच आम्ही मेट्रोतून खाली उतरलो आहे. हे मेट्रोचं फुलटॉन मेट्रो स्टेशन आहे आणि आता आम्ही इथून WTCला जाणार आहोत. WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटर. खूप मस्त मेट्रो स्टेशन आहे. बहुतांश मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड असल्यामुळे अशा पद्धतीचं आर्किटेक्चरिंग मेट्रो स्टेशनसाठी आपल्याला इथं तरी पाहायला मिळत नाही, पण त्यातला त्यात हे एक थोडंसं युनिक आणि खूप सुंदर दिसणारं मेट्रो स्टेशन आहे. डंकीजमधून थोडंसं काहीतरी खातो आता आणि मग आम्ही WTCकडे जाऊ, वर्ल्ड ट्रेड सेंटर. डंकिनची कॉफी आणि डंकिनचं डोनट्स थोडंसं पोटात भर म्हणून, कारण खूप चालायचं आहे, खूप फिरायचं आहे आज. त्याच्यामुळे एनर्जी राहिली पाहिजे आणि फिरताना मध्ये काही खायला मिळालं नाही मिळालं पूर्वतयारी असलेली बरी, म्हणून थोडंसं खाल्लं. आता एक्झिट करूयात. आर्किटेक्चरिंगचा सर्वोत्तम नमुना असलेलं हे फुलटॉन मेट्रो स्टेशनच्या बाहेरचा हा मॉल आहे ऍक्च्युली. आणि तुम्ही जर मला तुम्हाला जर दिसत असेल तर इथून ही वरचं जे ओपन स्पेस आहे, मी थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा, याच्या बाहेरची ही जी इमारत तुम्हाला दिसतीये ही आहे WTC, वर्ल्ड ट्रेड सेंटर. वर्ल्ड ट्रेड सेंटर काय आहे हे काही जणांना माहिती आहे, पण ज्यांना माहित नाहीये त्यांनी प्रत्यक्षात आपण तिथे गेल्यानंतर आपण त्याच्यावरती बोलूयात. येस, तर बाहेर आपण आलेलो आहोत. बाहेरचा व्ह्यू. आणि आले आले बघा केस केवढी उडतायत, म्हणजे किती वारा आहे. बापरे, प्रचंड वारा, खूप जास्त थंडी.
तर फायनली बाहेर आलोय आम्ही आणि हे बघा जगप्रसिद्ध असा हा वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत बाहेर आलेल्या फोक सारख्या त्याच्या आतमध्ये आता आम्ही होतो आणि हा वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे 9/11ला ज्या वेळेला इथं एक आतंकवादी हमला झाला होता 2001 साली. इथं 2 विमानं येऊन अमेरिकेच्या इथे हे बघा ॲक्च्युली ही नवीन बिल्डिंग आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरची पण जुनी इमारत ती ह्या जागेवरती होती. आता आम्ही इथे जातोय. हा जो तुम्हाला भला मोठा इथं व्हॅक्यूम नाही म्हणता येणार हा जो खड्डा आहे बघा याच जागेवरती ती इमारत उभी होती जिच्यामध्ये 9/11ला 2001 साली एक आतंकवादी विमान आलं आणि त्यांनी या बिल्डिंगमध्ये ते ठोकलं बिल्डिंगला येऊन ते ठोकलं आणि ते बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरनं लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेतल्या काही माणसं मेली आणि खूप मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली होती. तेच हे ठिकाण त्याची आठवण म्हणून त्यांनी याचं एक मेमोरियल सुद्धा केलेलं आहे आणि ते हेच आहे. तुम्ही इथं माझ्या समोर पाहू शकताय की ज्या व्यक्तींनी या टॉवरच्या दुर्घटनेमध्ये आतंकवादी हमल्यामध्ये स्वतःचा जीव गमावला त्या प्रत्येकाची नावं इथल्या भिंतीवरती लिहिलेले आहे आणि हा सगळा भाग त्यांनी तसाच जतन करून ठेवला आहे ती आठवण म्हणून. बरोबर याच जागेवरती ती बिल्डिंग होती. इथं खाली तुम्ही माझ्या पाहू शकताय या जागेवरती बिल्डिंग होती पहिली बिल्डिंग आणि दुसरी बिल्डिंग सुद्धा इथेच पुढे आहे. तिकडे पण आपण जाणार आहोत ती सुद्धा पाहणार आहोत. पण तुम्ही विचार करा इतकी भव्य म्हणजे तिचा हा जो एरिया आहे हाच इतका मोठा आहे. तुम्ही विचार करा की इतकी भव्य इमारत या ठिकाणी होती आणि तिथं तो दुर्घटना झाली होती आतंकवादी हल्ला झाला होता. आता आपण इथं होतो आणि इथं ती पहिली बिल्डिंग होती आणि ही ती दुसरी बिल्डिंगची जागा आहे. इथं दुसरी बिल्डिंग होती ज्याच्यावरती साधारण 10 किंवा 15 मिनिटाच्या फरकानंतर मला एक्झॅक्ट टाईम माहीत नाही 10 ते 15 मिनिटाच्या फरकानंतर एक दुसरा विमान आलं आणि हे बघा खारुताई ते बघा खारुताई ती खायला देतात काकी म्हणून त्यांच्या मागे चालत. तर तिथं ज्या वेळेला एक विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर थोड्याच वेळात एक साधारण 10 ते 15 मिनिटाच्या फरकानंतर एक दुसरं विमान आलं आणि त्यांनी हा दुसरा टॉवर जो या ठिकाणी होता त्याला हिट केलं. या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचे या इमारतीमध्ये ज्या माणसांनी आपलं जीव गमावलं ज्या निष्पापांनी आपलं जीव गमावलं त्यांची नावं कोरलेली आहेत आणि इथे ती दुसरी इमारत होती तुम्ही माझ्या बघू शकताय. आणि एवढ्या सगळ्यावरती डगमगून न जाता डगमगेल तो अमेरिका कुठला आणि हे देश कुठले तर त्यांनी एक नवीन वर्ल्ड ट्रेड सेंटर उभं केलं आणि ते अगदी बरोबर त्याच्या मागे आहे. हीच ती वर्ल्ड ट्रेड सेंटरची नवीन इमारत आणि इथली ती दुसऱ्या इमारतीचा हा ढाचा आज या जागेवरती नाही. याचं एक सुंदर असं मेमोरियल सुद्धा आहे. बघूयात आमच्या हातात जर वेळ असेल तेवढा तर आम्ही त्या मेमोरियलमध्ये जाऊ. कारण इथल्या म्युझियममध्ये गेलो इथल्या मेमोरियलमध्ये गेलो तर कमीत कमी 2 ते 3 तास तुमचे असेच जात नाहीत. चांगली माहिती मिळते पण आत्ता आपल्या हातात तेवढा वेळ नाही आहे की आपण तिथे जाऊन एक त्या वस्तू बघू. कारण खूप जास्त स्पॉट्स आत्ता पेंडिंग आहेत आणि ते पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळे आम्ही हे बाहेरूनच बघतोय आणि शक्य झालंच वेळ हातात असेल तर आम्ही बाहेर जाऊन ते स्पॉटसुद्धा एक्सप्लोअर करू. तिकडची पहिली इमारत आणि ही दुसरी इमारत. आतंकवाद आणि अशा पद्धतीच्या कृत्यांचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. इथं असलेली ह्या वॉलवरती असलेली नावं ही सगळी निष्पापांची आहेत. यांचं कुठल्याही गोष्टींसोबत काहीही संबंध नव्हता. या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधला या अमेरिकेतला तो असाच एक निवांत दिवस होता आणि अनपेक्षित अशा पद्धतीची मंडळी त्या विमानात बसली. JFK इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्या एअरपोर्टवरनं आम्ही इथे आलो न्यूयॉर्कमध्ये आलो तेच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिथून एक डोमेस्टिक फ्लाईट उडाली होती आणि
तीच डोमेस्टिक फ्लाईट हायजॅक करून मला वाटतं तो पायलटच आतंकवादी होता असं काहीतरी ती स्टोरी आहे. मला पण एक्झॅक्ट त्याचं माहीत नाही आहे. पण त्यांनी ती फ्लाईट सरळ या इथल्या इमारतींमध्ये आणली आणि ह्या इमारतीवरती ठोकली आणि ती दुर्घटना झाली होती. खूप जास्त हळहळ व्यक्त केली होती संपूर्ण जगानेच. आणि आपण त्याच्याच आठवणीमध्ये आत्ता या 2 इमारतींचे हे ढाचे इथं त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. खारुताई इथं सगळ्यांना खुश करते. आपल्या हातातलं खाऊ तिला दिल्यानंतर ती प्रत्येकाच्या हातात खाते. आपल्याकडच्या खारुताई थोड्या घाबरट असतात आणि पण ही बघा अजिबात कुणाला घाबरत नाहीये. सगळ्यांना एकदम जवळ जाते. का आमची प्राणी मैत्रीण आमू तिला काहीतरी खायला देते आणि तिने तिच्या हातात नाही घेते. बघा ना किती सुंदर आहे. बदाम खाते ती. आत्ताचं जे तापमान आहे ते आहे थोडाच वारा सुटलेला आहे. पूर्ण बोटं वगैरे झोंबत आहेत आणि आत्ता आहे 0 डिग्री. वाऱ्यामुळे ते -3 टेम्परेचर आहे. फील्स लाईक किती आहे? फील्स लाईक -3 आणि हे असंच राहणार आहे दिवसभर. सो खूप डेंजर कंडिशन आहे. आता आम्ही समोर होतो. स्ट्रक्चर्स होते आणि आता आम्ही इथून पलीकडे चाललोय. चल लवकर. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज. हे बघा अमेरिका स्टॉक एक्सचेंज. बिग बस न्यूयॉर्क. बिग बस ही टुरिझमसाठी खास बस आहे. याचा तुम्ही पास काढून हा माणूस इथं न्यूयॉर्कमध्ये येऊन पण गोवा खातोय. सूट चालता फिरता गोवा खातोय हा माणूस. नाही काय खातोय सिद्धेश? काय खातोयस? विमल खातोय येता जाता. ॲक्च्युली ते मिस्टर हीटर आहे. ते तुम्ही काही इतकं छान ते प्रोडक्ट आहे की ते तुम्ही असं थोडंसं शेक करून तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता आणि मग ते गरम होतं आणि 5 ते 6 तास ते गरमच राहतं. जर तुम्ही पॅक खिशामध्ये ठेवलात किंवा चालता फिरता तुम्ही असे जर खिशामध्ये हात घातलात तर तुम्हाला असं गरम गरम हात लागतात. कारण की ते खूप जास्त थंडी आहे आणि हात पूर्ण तुमचे रेड होऊन जातात. इतकी झोंबतात. इतकी झोंबणारी थंडी आहे. आज टेम्परेचर 0 डिग्री असलं तरी पण वारा इतका जास्त आहे की त्यामुळे तो पूर्ण अंगाला झोंबतो आहे. आम्ही पूर्ण पॅक झालं पण आमचे फक्त हात हँडग्लोव्ज जे की असे हँडग्लोव्ज आहेत तर ते सफिशियंट होते कालपर्यंत. पण आज वारा खूप सुटला त्यामुळे ते हँडग्लोव्जच्या आतमध्ये देखील हात झोंबायला लागले. आणि सिद्धेश सारखा मोबाईल हातात घेऊन शूट करतो तर ते हँडग्लोव्समध्ये तेवढं कम्फर्टेबली नाही करत. मग तो हात बाहेर काढतो मग खिशामध्ये तसं तो ते गरम करून ठेवतो आणि मध्ये हात आतमध्ये घालतो. मग थोडं नॉर्मल फील होतं. सो ते मिस्टर हीटर खूप भारी प्रोडक्ट आहे. तसेच सेम तुम्ही तुमच्या पायामध्ये ठेवण्यासाठी पण घेऊ शकता. त्या शेपमध्ये येतात ते. हे तुम्ही खिशात ठेवण्यासाठी घेऊ शकता. सो छान आहे. सो आम्ही आता चाललेलो आहोत चार्जिंग बुल या स्पॉटकडे. 9/11 मेमोरियल आमचं जस्ट बघून झालेलं आहे. हे ट्रायनिटी चर्च आहे. खूप जुनं चर्च आहे. ट्रायनिटी बिल्डिंगच्या बाजूला तिथे ख्रिश्चन लोकांचं माणसं मेल्याच्या नंतर तसं पुरले जातात. सो इकडे ते आहे बघू शकता आतमध्ये.
आणि इथे आतमध्ये ख्रिश्चन लोक आपल्याला जाऊन त्यांची प्रे करू शकतात. आणि खूप जुने जुने आहेत, कारण की त्यांच्यातले बरेचसे जे वरती असं एक स्टॅच्यू सारखं त्यांनी काढलेलं आहे ते खूप जुने आहे. त्याच्यावरती त्यांची डेट आणि त्यांचं वय किती वर्षाचे होते ते त्याच्यावरती लिहिलेलं आहे. ओके, सो आय थिंक आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. ही चर्च आहे, बघू शकतो तरी केवढं मोठं आहे, उंचच्या उंच. तर आता आम्ही आलेलो आहोत चार्जिंग बुल या एका ठिकाणी. आपल्या इथे सुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईच्या इथे अशा पद्धतीचा एक बुल आहे. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की हवा येणारा हा चेंबर. हा बघा समोर आहे चार्जिंग बुल. असा समज आहे की ते चार्जिंग बुलच्या इथं आपण जाऊन जर त्याला स्पर्श केला तर आपण मिलेनियर होतो. भारतातच फक्त अंधश्रद्धा पाळली जात नाही, बिलियनर आणि मिलियनर लोकांच्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच आहेत. इतकी दाटीवाटी या ठिकाणी झाली आहे या चार्जिंग बुलच्या सोबत फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओज काढण्यासाठी. तुम्ही बघताय हवा अक्षरशः तो बुल आहे ना, तो रागवलाय आणि तो म्हणतोय बाजूला व्हा माझ्या समोरून, नाहीतर मी तुम्हाला ठोकेन. आपण सुद्धा ह्याला रब करूयात. पैसा येऊ दे रे, पैसा येऊ दे, पैसा येऊ दे, अजून खूप जास्त फिरण्यासाठी पैसा येऊ दे. आम्ही आता चाललेलो आहोत पियर 35ला. ट्रेननी आम्ही जात आहोत, सबवे खाली आलेलो आहोत. आणि आत्तापर्यंत आम्ही 2 ट्रेन चेंज केलेले आहेत आणि ही आमची 3री ट्रेन आहे. आम्ही एकदम प्रो झालेलो आहोत इकडचे मेट्रोज आणि सबवेज वापरण्यासाठी. हे सगळं आपल्याला गुगल मॅप्सवरती डायरेक्शन्सवरती दाखवतं, कुठली ट्रेन पकडायची आहे, कुठून पकडायची आहे, किती चालायचं आहे, कुठलं स्टॉप आहे. पण तरीसुद्धा खूप छान पद्धतीने आम्ही हा प्रवास करतो आहे न चुकता. सो आता ही लास्ट ट्रेन पकडतो आहे आम्ही पियर 35ला जाण्यासाठी. 3 स्टॉपमध्ये येणार आहे. आधी पण आम्ही 3-3, 4-4 स्टॉप्स कंप्लीट करूनच आलेलो आहोत. हे सगळं बस मी शूट करते. तर आता आम्ही पियर 35ला चाललो आहे. परवाच्या एका ब्लॉगमध्ये मी पियरचा अर्थ सांगितला होता. धक्का म्हणजे जिथे बोटी लागतात आणि जिथून समुद्रातला प्रवास केला जातो, जिथं आपण बोटींवरती स्वार होऊ शकतो असा जो भाग असतो त्याला धक्का वगैरे, त्याला पीर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर पियर 35 या स्पॉटवरती आम्ही झाला तो बघा तिकडे दिसतोय. ब्रुकलिन ब्रिजला पण आपण जाणार आहोत, पण स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणून आता आम्ही पियर 35ला चाललो आहे. पियर 35 इथं काम चालू असल्या कारणामुळे कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे हे असं बनवलं आहे. पण हे बघा, हा हा काय व्ह्यू दिसतोय. सूर्य समोर आलेल्या आभाळात आणि आम्ही आलो आहे पियर 35ला. वा, सुंदर सुंदर सुंदर. बघा काय व्ह्यू आहे हा. अटलांटिक ओशियन आणि न्यूयॉर्क मधला लँडमार्क असं. क्या बात है भाई, मजा आ गया. तुम्हाला तर दिसत असेल
तर ब्रिजच्या वरून गाड्या जात आहेत, पण त्याच्यामध्ये त्याच्या खाली बरोबर ज्या गाड्या जातात त्या रस्त्याच्या खाली जी एक वॅकंट प्लेस आहे, जी रिकामी मोकळी जागा आहे, पोकळी आहे, त्यातून मेट्रो म्हणजे सबवे किंवा ट्रेन आपण त्याला म्हणू, त्या जातात. आणि त्याच्यामुळे 2 वे ट्रान्सपोर्टेशन तिथं होतं, खाली मेट्रो आणि वरून आपल्या नॉर्मल गाड्या. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट किती प्रकारचे असतात तर तुम्हाला दाखवतो. तो तिकडे हेलिकॉप्टर एक लँड होतोय बघा, तिकडे हेलिकॉप्टर लँड होतोय. ही एक फेरी जातीये पाण्यातून, ही इथे एक बोट येतीये आणि ब्रिजच्या ह्या वरून इथून गाड्या जात आहेत. आणि हा त्याचा जो मधला वॅकंट प्लेस आहे, तिथून सायकल जिथून जाताना दिसतीये, तिथून त्याच्या बाजून त्याच्या शेजारून मेट्रो जातीये. किती जबरदस्त नजारा आहे हा. वे ऑफ ट्रान्सपोर्ट किती पद्धतीचे आहेत, किती प्रकारचे आहेत, त्या सगळ्या एकाच चित्रामध्ये पाहायला मिळाले. तर हा माझ्यासमोर दिसणारा मॅनहॅटन ब्रिज आणि त्याच्याच मागे तो न्यूयॉर्क शहराची ओळख असलेला ब्रुकलिन ब्रिज. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत, पण इथं हा पियर 35च्या जवळ ना हा व्ह्यू आहे, व्ह्यू पॉईंट आहे. तर तिथं हे ईस्टर्न रिव्हरवरती बांधलेला हा मॅनहॅटन ब्रिज. अगदीच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की वरून गाड्या जात आहेत आणि तुम्ही बघू शकताय की या इथून ही मेट्रो जाते आहे. मेट्रो, ट्रेन, सबवे, तुम्ही काही म्हणा, ती त्याच्या खालून प्रवास करते आणि वरून या वरच्या भागातून गाड्या प्रवास करतात. आणि अर्थातच अमेरिकेमध्ये हेलिकॉप्टर किंवा विमानं ही काही नवीन नाहीत. त्याच्यामुळे आपण ज्या प्रमाणात रोड ट्रान्सपोर्ट यूज करतो, रेल ट्रान्सपोर्ट यूज करतो, त्याचप्रमाणे इथं हा बघा समोर हेलिकॉप्टर येतो, ते त्याचप्रमाणे इथं हेलिकॉप्टर म्हणजे एअर ट्रान्सपोर्टसुद्धा तेवढंच ऑर्डिनरी आहे जेवढं आपल्या इथे रोड ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे अगदी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी जर तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ मेट्रोने किंवा जर गाडीने लागत असेल तर लोक त्याच्याने जाण्यापेक्षा एअर ट्रान्सपोर्टनी जाण्यासाठी प्रेफर्ड करतात. ते त्यांना सोपं पडतं. लॅम्बोर्गिनी गाईज, लॅम्बोर्गिनी आहे. खूप थंडी आहे. आम्ही आता मॅनहॅटन ब्रिजवर थोडेसे फोटो काढले कारण की व्ह्यू खूपच भारी होता आणि त्याच्या समोरच बरोबर ब्रुकलिन ब्रिज आहे. तर आम्ही त्याच्याकडे चाललो आहे. ऊन येतंय जात आहे कारण की सूर्याच्या आड ढग येत आहेत, पण क्लायमेट हे खूप गार आहे. गारपेक्षा वारा खूप जास्त झोंबणारा आहे, त्यामुळे नाक व्हायला लागलेलं आहे. आम्ही आता चाललेलो आहोत ब्रुकलिन ब्रिजला. हे बघा, ब्रुकलिन ब्रिजवरती जाण्यासाठीची ही एंट्रन्स आहे आणि आता आम्ही चाललोय ब्रुकलिन ब्रिजच्या वरती. तर ब्रुकलिन ब्रिजवरती आलोय. समोर दिसतोय तो न्यूयॉर्क शहराची ओळख असलेला ब्रुकलिन ब्रिज. मी ॲक्च्युली शोधत होते कोणी सेलिब्रिटी दिसतोय का, कारण की सध्या रणवीर आणि दीपिका न्यूयॉर्कमध्ये आहेत. तर कदाचित दिसले तर बघत राहू आता आपण. प्रत्येकाचा चेहरा म्हणजे आपल्याला दिसतील. भारतीय सेलिब्रिटी न्यूयॉर्कमध्ये. हळूहळू करत ब्रुकलिन ब्रिजच्या थोडं जवळ आम्ही आलेलो आहोत. जाऊयात त्याच्या खालती, त्याच्या अगदी जवळ जाऊयात. ब्रुकलिन ब्रिज गाईज. समोर आमच्या तो ब्रिजचा आर्क आहे आणि आता मगाशी आम्ही तिकडे होतो समोर, म्हणजे त्या ब्रिजवरची व्हिडिओ दाखवली होती मॅनहॅटन ब्रिज. त्याच्या पलीकडे पियर 35ला आम्ही होतो. अशा मार्गाने आम्ही चालत आलो आणि इथून खालून आम्ही
इकडे आलो. पण ही स्कायलाईन बघा, वेरायझॉन आपल्या इथं आयडिया, एअरटेल, जिओचे जसे सिम कार्ड्स आहेत, जसे टेलिकॉम कंपनीज आहेत, तशी ही US मधली वेरायझॉन. समोर जो दिसतोय तो वर्ल्ड ट्रेड सेंटर जिथं आपण मागाशी गेलो होतो. आणि ही मस्तपैकी मॅनहॅटनमधली स्कायलाईन आहे. समोर सूर्य अस्ताला जाताना दुपारचे 3:30 वाजलेत, पण सूर्याला घाई आहे, त्याला अस्ताला जायचं आहे. पण आम्ही तो अस्ताला जायच्या अगोदर उरलेले बरेचसे स्पॉट्स आहेत ते जास्तीत जास्त लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी घेतलेले आहेत फ्रेश मँगोज. स्ट्रीट फूड काहीतरी ट्राय करायला पाहिजे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आम्ही आमच्या प्रेमाची एक आठवण म्हणून एक लॉक लावला होता. तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलं असेल. तर तशाच पद्धतीचे लॉक या ठिकाणी या ब्रुकलिन ब्रिजवरती सुद्धा काही जणांनी लावलेले आहेत. तुम्ही हे पाहू शकताय. हे बघा. आत्ता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं लॉक नाही आहेत, इथं हेअरबँड्स आहेत. तुम्हाला जर तुमच्या प्रेमाची आठवण म्हणून बांधायचं असेल तर एखादा हेअरबँड इथे बांधू शकता. पण काय ओळखणार याच्यामध्ये कुठला बँड कुणी बांधलाय, कशासाठी बांधलाय, का बांधलाय. तेव्हा मी ज्या ठिकाणी गेलो होतो तो आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, जिथला व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलात. आणि अगदी समोर दिसणारा तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, न्यूयॉर्क शहराची ओळख. एक निसर्गरम्य अशी संध्याकाळ आणि त्या संध्याकाळीचा आस्वाद घेताना न्यूयॉर्कमध्ये आलेले आम्ही प्रवासी. तर या ठिकाणी आपल्या इथे वापरासाठी आणि विक्रीसाठी बंद असलेला गांजा इथं रस्त्यावरती विड्यावर विकला जातो. एवढाच वारा आहे गाईस, खूप जास्त. तोंडाची उपडी वाळलेली आहे, एवढं गार आहे. आणि त्यात वारा सुद्धा खतरनाक वाला. इतका वारा आहे की वारा पुढे ढकलत पुढे नेतो. खूप गार. टेम्परेचर -5 मध्ये गेलं आणि वाऱ्यामुळे तो फील्स लाईक -10. आणि आता वाजले आहेत 4:15 दुपारचे. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत डंबो पॉईंट या ठिकाणी. हा सुद्धा एक इथला एक फोटोजेनिक स्पॉट आहे. फोटोजेनिक का ते मी तुम्हाला लगेच दाखवतो. डंबो स्ट्रीट असं या जागेचं नाव आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे डंबो पॉईंटला. हा एक फोटो काढण्यासाठी एक स्पॉट बनवलेला आहे, फोटोजेनिक स्पॉट आहे. सो तुम्ही ते बघाल, सगळे लोक आलेले आहेत फक्त फोटो काढण्यासाठी. पूर्ण स्ट्रीट ही क्राऊडेड आहे फक्त इथे हा फोटो काढण्यासाठी. सो हे आहे डंबो पॉईंट, जिकडे तुम्हाला हा व्ह्यू मिळतो. 2 बिल्डिंगच्या मध्ये तुम्हाला ब्रुकलिन ब्रिज नाही, ॲक्च्युली हा मॅनहॅटन ब्रिज आहे, त्याचा व्ह्यू तुम्हाला मिळतो. खूपच सुंदर दिसतंय, खूपच छान व्ह्यू आहे. या सेम डंबो पॉईंट्सचे फोटोज तुम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पाहिले असतील. खूप फेमस स्पॉट आहे, तुम्ही बघू शकता. सगळे लोक इथे कॅमेरा लावून पद्धतशीर फोटो काढतात. कपल्स आहेत, छान छान फोटो काढतात. कोरियन, जॅपनीज, चायनीज सगळेच लोक आहेत. खूपच सुंदर. Esto en 2 años y aquí una cola para hacerse la foto. सो डंबो स्ट्रीटच्या इथे आम्ही आलो. तर हाच तो व्ह्यू पॉईंट आहे. जसं अमृताने आत्ता सांगितलं की आपण सोशल मीडियावरती सर्फिंग करत असताना हा व्ह्यू किंवा इथले फोटोज, इथले व्हिडिओज आपण प्रकर्षाने पाहिले असतील. टुरिस्ट अट्रॅक्शन होण्यासाठी तिथं काहीतरी हिस्टॉरिकलच असण्याची गरज नसते. फोटोजेनिक प्लेसेससुद्धा टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून ओळखले जातात. तसंच हा सुद्धा एक भाग आहे. आणि खूप सुंदर असं फोटोज या ठिकाणी येतात, आम्ही कॅप्चर केलेले आहेत. तुम्हाला जर इथले फोटो पाहायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम आय डीला
जाऊन तुम्ही ते पाहू शकता. इंस्टाग्रामची थोडीशी ॲडव्हर्टाईज केली फॉलोअर्स वाढवण्यासाठी. थँक्यू. तर आजचे सगळे अट्रॅक्शन्स बघून झालेले आहेत. 2 होते पण काळोख पण खूप झाला होता आणि लाईटसुद्धा पूर्णपणे कमी झालं होतं आणि खूप वारा वाहतोय बाहेर जोराचा. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आज घरी जाऊयात. उद्याचा एक दिवस आणखीन हातात आहे, तर मग उद्याच्या दिवशी आम्ही ते जे काही उरलेले स्पॉट्स आहेत ते आम्ही कवर करणार आहोत. तर बघूयात, बहुतेक कालसारखाच हा व्लॉगसुद्धा इथेच एंड करू. पण तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. हा व्लॉग आऊट झाल्याच्या नंतर उद्या एक शेवटचा व्लॉग आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा फिनिक्ससाठी जाणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. न्यूयॉर्कमधल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या मराठीमध्ये.